की पवनसूत हनुमान महाराज की जय। लिंग द्यावे कोणापाशी, रावण पाहे चौपाशी, तव देखिले गणेशाशी, देवंगोशी संरक्षी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग नमन घालून वेड्यावाकड्या भाषामध्ये कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करू। ही सभा सकळ संतांची, ऋषीमुनी, विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची सकळांशी विनवणी। आदि कथे सरते नुन्नते पुरते करून घ्यावे तुमते विनवित्वसे। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड अशी नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहावी। सर्वांसाठी प्रार्थना जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी। आता चांगल्या वर्तनाच्या व्यक्तीवर वाईट भावना ठेवल्यानंतर वाईट दिवस माणसावर यायला काय वेळ लागत नाही। मग तो कितीही मोठा असो, कितीही मोठ्या देवाचा पुजारी महाभक्त असो, पण त्याचे पायली भरल्याशिवाय राहत नाही। त्याचे सुखाचे दिवस वजाबाकीत रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही। कितीही गुन्हाकार होत चाललेला असू द्या, याची वजाबाकी झाल्याशिवाय राहणार नाही। चांगल्यात चांगलेपणा ज्याला दिसत नाही, चांगल्या माणसं वाईट दिसतात आणि चांगल्या माणसाचं वाईट करायचं ठरवितात, देव त्याचं वाईट केल्याशिवाय राहत नाही। जो आपल्याला देतो, ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, त्याच्यावर जर अपकार करण्याचा जो प्रयत्न करीत असेल, त्याच्यावर देव अपकार केल्याशिवाय राहत नाही। अशी राजा रावणाची अवस्था आहे। धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे शंकराचे, आणि त्याच्या बायकोवर वाईट वाहून त्याचीच बायको घेऊन चालला त्याला अपशब्द बोलून। म्हणून त्या दिवसापासून दारिद्र्याला राजा रावणाची सुरुवात झाली। श्रीमंतीचा रास करण्याचं देवानं ठरवलेलं आहे। मग अशा पद्धतीत तो राजा रावण आत्मलिंग म्हणजे मीच महादेव, महादेवाला किंमत राहू नये। महादेवाला किंमत आहे, पार्वती मुळे ती पार्वती आपली राणी, मग मीच पार्वतीचा मालक आणि मीच महादेव। सगळ्या जगाची सत्ता माझ्याकडेच यावी एवढंच राहिले फक्त आता देवाच्या हातात। ते माझ्या हातात आलं म्हणजे मीच भोले बाबा झालो, असा त्याचा विचार होता। आपल्या गुण कर्माने आपण मोठं व्हावा। दुसरे जे माणसं चांगले आहेत गुणानं, त्याच्यावर विनाकारण जळून आपली राख करून येऊ नाही। असं माणसं ते त्याच्या गुणामुळे ते मानकरी झाले, जगाकडून त्यांना मान त्यांच्या गुण कर्मावरून। तू का जळतो आणि तुझी राख करून घेतो का? तुझ्या वाट्याला सुखाचे दिवस बाजूला सारून दुःखाचे दिवस आणतो। आपण चांगल्या माणसावर जळलो की देव आपल्याला जायल्याशिवाय राहत नाही। चांगल्या माणसावर वाईट भावना ठेवली की देव सुद्धा आपलं वाईट करण्यासाठी वाईट भावना ठेवल्याशिवाय राहत नाही। अशी विनाशकारी विपरीत बुद्धी माणसाला सुचते। विपरीत बुद्धी, विनाशकाल हे सगळं आपल्या हातात आहे। आपण जसं वागतो तसे आपल्याला फळ मिळते। देव विनाकारण कुणाचं वाटोळं बी करीत नाही आणि चांगलं सुद्धा करीत नाही। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। देवानं वाटोळं केलं नाही राजा रावणाचं। राजा रावणाच्या वागणुकीमुळं राजा रावणाच्या वाटोळ्याला सुरुवात झाली। मग पवित्रपणा पाहिजे का नाही? पवित्र वस्तू सांभाळण्यासाठी पवित्रपणा पाहिजे। जिकडे पाहावे तिकडे अपवित्रच राजा रावणाला दिसू लागलं। मीच एक पवित्र आहे, पण देहाचं शुद्धीकरण करण्यासाठी शास्त्र पाहून शुद्धी करण्याचा प्रयत्न माणसं करते, पण अंतःकरणाची शुद्धी कुणी करण्याचा प्रयत्न करीत नाही। माती लाव, पाणी लाव, देहाची शुद्धी करायला, पण अंतःकरणाची शुद्धी कोण करतय का? जे मनाचे पाप तीर्थाच्या बापानं धुवून निघत नाही। किती बी तीर्थात बुड्या मारा, मनातले पाप तीर्थाची ताकद नाही घालवायला। देहाचे पाप जाते, देहाची शुद्धी होईल, पण मनाची शुद्धी पाण्यानं होत नाही। जळवरीवरी क्षाळी मळ, योगी अंतर्बाह्य करी निर्मळ। पाणी वरून वर निर्मळ करते, पण संत आतून बाहेरून निर्मळ करतात। चांगलं शिकून वाईट गुण घालवितात। मग असा हा राजा रावण हे लिंग कुठं द्यायचंय? लघवीता आली, मग हे हातात लिंग ठेवून लघवी करायला जमत नाही, कारण अपवित्रपणा येईल आणि पवित्र लिंग आपल्यापासून गुप्त होऊन जाईल।
एवढा केलेला सायास वायाला जाईल. इतक्यामध्ये त्याची फसवणूक करण्यासाठी लाघवी परमात्मा यानं गणेशाचा अवतार महादेवाची सेवा करण्यासाठी घेतल्या. ते गणपती बाप्पा सगळ्यात अगोदरचे वंदनीय आग्रपूजेचे मानकरी, लहान मुलाच्या वेशात ब्राह्मणाच्या रूपात गायी सांभाळीत असताना त्या ठिकाणी दिसले. मला हा पोरगा दिसतोय, याच्याजवळ आपण लिंग ठेवायला पाहिजे आणि लघवी शंका उर केली पाहिजे असा विचार राजा रावणाचा काय करू लागला. पुढे दर्भ पवित्र यज्ञ पविते तिळे द्वादश नामांकित गणेशा देखे लंकानाथ लिंग द्यावया. अतिशय पवित्र, आतून बाहेरून पवित्र असलेली व्यक्ती, बाल गोपाळाच्या ब्राह्मण वेशामध्ये गायी सांभाळणारा हा मुलगा ज्यावेळेस दिसला, दर्भ हातात आहे, यज्ञोपवीत आहे, पंचांग हातात आहे, गळ्यात जानवे, हे सगळं काही देवबाप्पाच्या स्वरूपामध्ये लहान देवबाप्पा गणेश रूप त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळालं. पण गणेशाच्या खऱ्या रूपामध्ये नव्हते, एक ब्राह्मणाच्या मुलाच्या रूपामध्ये होते. मग आपण हे लिंग याला दिलं पाहिजे. आपण समजित होत ना पवित्रपणा, हा सगळा काही पवित्रपणा लिंग देण्याच्या लायकीचा ब्राह्मणाचा मुलगा गायी सांभाळणारा हा चांगला दिसतोय. याच्याजवळ पवित्र माणसाजवळ ही पवित्र वस्तू द्यायला काय हरकत नाही. आपल्याकडे हा पवित्रपणा येणार नाही, आपलं पावित्र्य चिरकाल टिकून राहील, बाधा कार्यात येणार नाही असं त्याला वाटलं. मग काय करू लागला पुढे. जव मी करी शंका निवृत्ती तवरी लिंग धरावे हाती गणेश म्हणे गायी जाती वासर पिती. इकडे भर लघवी आलेली आहे. पवित्र असं महादेवाचं आत्मलिंग महादेवाकडून मी हे घेऊन आलेलो आहे. महादेवानं सांगितलंय जिथपर्यंत जायचंय तिथपर्यंत हे हातातच ठेवायचं. अपवित्रपणा देहाला येऊ द्यायचा नाही जोपर्यंत हे लिंग हातात आहे तोपर्यंत. म्हणून तू पवित्र आहेस, हे पवित्र आत्मलिंग तुझ्याजवळ मी देतो. मला लघवी आलेली आहे, हे हातात ठेवून मला लघवी करता येणार नाही. अपवित्रपणा मला येईल, माझ्यामुळे हे लिंग मुक्त होईल अपवित्रपणाच्या आचरणामुळे. म्हणून तू पवित्र आहेस आणि पवित्र वस्तू धारण कर, मी लघवी करून येतो. गणेश बाप्पा म्हणाले मला एवढा टाइम नाही, तू लघवी करून येईपर्यंत तुझं लिंग सांभाळायला एवढा टाइम नाही. वासना वडाळ गाय गाडी आणो, वासना वडाळ गाय असल्या गायीत माझ्या आपली वसली वासना नावाची गाय जशी वडाळ आहे का, जिथं जाऊ नाही तिथं जाती, जी खाऊ नाही ती खाती, जी पिऊ नाही ते पिती, जे करायचं नाही ती करती, ही वासना गाय आपली. तशा माझ्या गायीत म्हणला ह्या एका मिनिटात कुणाच्या कुठल्या दहारा जात्या आणि मला फटके बसवत्या कोंडोड्यात, मला पुन्हा दंड असल्या गायीत मला लोकांचं काम करायला मला ह्या गायी सांभाळण्याच्या पुढे जमत नाही. आणि तुझ्या लग्नीला तर किती टाइम लागल हे मला काय कळत नाही. मोठा आगडबमची तगडबम दिसतोच बाबा, तुझ्या लग्नीला लय टाइम लागल. तितक्या वेळ ह्या माझ्या गायी राहत नाही, म्हणून मी लिंग सांभाळणार नाही असं गणपती बाप्पा त्या ठिकाणी म्हणतात. गायी पाजलियावरी द्विज गोपतीला भारी तुझे लिंग मी नांगीकारी पायी धरी. माझ्या गाई नुकत्याच वेळेले वासर तहाने ताने वत्स घरी बांधिले शेदावा तयार उदयी राहावा माऊलीचा, अशी अवस्था झालेली आहे. ताने गाय आणि ती तानी गाय किती वेळावर वासराकडे पळाल्याशिवाय राहणारच नाही. फाट्या खेळलेल्या पोरासारखं ती गाय त्या मालकाबरोबर करते, नाही जाऊ दिली तरी कावा चुकून जाईल त्या मालकाला आणि वासराला पाहिजे. मी लागू देणार नाही. असल्या गायी माझ्या मालकाच्या माझ्या सांभाळी घातलेल्या ह्या असल्या गायी 10-5 गेलेल्या गायी. मग काय एक म्हणून काय आवरू का काय, आणि मला काय तेवढंच काम आहे का तुझं लिंग सांभाळायला. आणि या 10 गायी नुकत्याच गेलेल्या आणि नुसत्या वर्गात येतात, नुसत्या पाळत्या. आणि ह्या जर गायी गेल्या आणि वासर यांनी पाजले, मालक दंडुका घेऊनच पुन्हा माझ्या मग पगार तर गेली पण रट्टी खायची पाळी मला आल्याशिवाय राहणार नाही. दूध बी गेलं
अशा प्रकारची अवस्था होईल आणि माझी नोकरी जाईल, नोकरी गेली पैसा मला मिळणार नाही। याच्यासाठी बाबा बिनाचा भाऊ भिकारी नको रे बाबा, तुझं लिंग घ्यायला काही मोकळा मी नाही, माझ्या परपंचावर पाणी पडून असं त्या ठिकाणी गणपती बाप्पा बोलू लागले। गणेश त्याशी नेम करी तुझं न येता झड करी लिंग ठेविना भूमीवरी निज निर्धारी नेम म्हणले बाबा तू काही कर, चांगला दिसतोस मग दिसतोस तसं चांगलं बोलावा, चांगलं वागावा, एखादं काकुळती आले त्याची भीड धरावा, त्याचं काम करावा, त्याच्यावर उपकार करावा। एवढा कसा निष्ठुरच मरायची पाळी आली लग्न मी तुझ्या पाया पडू पडू बियाजार सगळं जग माझ्या पाया पडते आणि मी तुझ्या पाया पडतोय, तरी तुला जर माझी दया यायला तुला काय माणुसकीचा पत्ता आहे का नाही? आणि पुन्हा ब्राह्मण कोणामध्ये जाऊन मला आणि तुला कोणाची भीड नाही, चांगलं वाईट। अरे या राजा रावणाचा विचार केला का म्हणला 33 कोटी देव गणपती बाप्पा सहबंदी खाण्यात आहे आणि त्या गणपती बाप्पाला गाडवा बोलविणारा मी राजा रावण त्यो तुझ्यासारख्या पोराच्या पाया पडतोय, तरी तुला काय भीड लोटाला गेले म्हणला पाया पडतो म्हणला। आता लईच पाया पडायला लागलास ना, शरण आलेला मरण चुकवावं लागते, उपकार करावा लागतोय, काय हरकत नाही बाबा, लिंग सांभाळतो पण माझ्या बी गायले पडक्यायता तितक्या टाइममध्ये लगी बसून तू आलास तर बरे नसता मी लिंक ठेवणारे आणि माझ्या गाईच्या मागे पाळणारे, माझ्या मागे मालकाचा तटा आहे, त्या गाई वासरं पाचत्या, याच्यासाठी मी जास्त वेळ हे तुझं लिंग मी सांभाळणार नाही, लवकरात लवकर तुला लिंग घेऊन यावा लागत, तू घाबरूच नको म्हणला, तुला वाटतं तितक्या वेळेच्या आत हजर काय म्हणला पुढं त्रिवार गर्जनेशी प्रतिज्ञा नेमू जाणायसी तुझं न येता त्वरेशी लिंग ठेविना लवकरात लवकर येतो नाही ना, आपला विश्वास तुझ्यावर नाही। ऐक म्हणले 3 वेळेस मी हाका मारीन, माझ्या गाई जर पळायला लागल्या आणि मग मी लिंगाचा तुझा काही विचार करणार नाही। मी 3 हाका मारीन म्हणले आणि तुला 3 हाका मारायला किती मिनिटं लागतील, किती तास लागते हेही मला सांगता येत नाही। गायी पळण्याशी हा संबंध आहे, गायी पळायला लागल्या अर्धा मिनिट झाला काय 1 तास झाला काय मी विचार करणार नाही, हाका मारणार 1 2 आणि 3 लागले लेकरं पळायला, कुणाचा नंबर पहिला येतो आणि मग तसं 3 हाका मारील, लगून उठून जर लिंग्याला आलास तर बरे नसता मी आणि माझ्या गायीन तुझं लिंग इथं प्रथमितरावर अशा प्रकारचा कारभार माझ्या हातून होईल। तुला पास पडत असलं तर हो म्हण, नाही तर निघालो माझ्या गाई मागे मी, असं त्या ठिकाणी बोली त्या गणेशानं राजा रावणाबरोबर केली। तिथून पुढला भाग आता पुढचे वक्ते सांगते। पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। पुंडलिकावर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की जय। ऐसी निगती करनी देखा करू